आताच दादांनी सांगितली मंडळी सिकंदर याच शेख, मैदानावरती अमित याच कुमार कर्जतमध्ये गाजली होती. कर्जतची विक्रम आणि पब्लिक असा सगळ्यांनी एकदा गोदड महाराजांचा गजर करायचा आहे. बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. बोल बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी. हर ओके. आता बाकीचे कुमार दोन्ही पायला निकॅप लावलेला अमित कुमार हरियाणाचा पैलवान आहे, हरियाणावरून आलेला आहे. आणि सिकंदर शेख याच महाराष्ट्रात कुस्ती उठून तिथे लावण्यात येईल. ओके. हे अतुल पाटलांनी या निमित्तानं दोन्ही पैलवानांना सांगितलेलं आहे. आणि ते उद्या पडेवळाने आपल्याला असं नको वाटायला की कडेला गेली कुस्ती धरलेलं होतं आणि मग कुस्ती उठून का लावली. बरोबर. तर त्या दोन्ही पैलवानांना उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटलांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार ही कुस्ती होती. बरोबर आहे. कारण हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात कुठल्याही बाहेरच्या पैलवानवर कधी अन्याय केला जात नाही. पण गेल्या 6 महिन्यापूर्वी एका फार मोठ्या अन्यायाला आपल्याला सामोरं जावं लागलं. तो अन्याय झाला सिकंदरवरती. पंजाब मध्ये एकाही नवजी पैलवानला सोडलं नाही. सिकंदरने हो हो आणि तिथल्या पैलवानने कटकारस्थान रचलं. सिकंदरच्या गाडीमध्ये 10-12 रिव्हॉल्वरची डबडी टाकली आणि हा रिव्हॉल्वरची तस्करी करतोय म्हणून गुन्हा दाखल केला. महाराष्ट्राने आवाज उठवला. आमचा सिकंदर शेख पैलवान एका कुस्तीला एका बाजूला 2.5-3 लाख रुपये घेणारा 5-25 हजार रुपयाची डबडी विकल कशाला रिव्हॉल्वरची. त्या रिव्हॉल्वरचं मार्केट पूर्ण डाऊन झालं होता. आणि सुप्रियाताई सुळे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी ताकद लावली आणि सिकंदर शेख पैलवानची त्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली. कारण प्रकरण हे चुकीचं होतं. कटकारस्थान रचलेलं प्रकरण होतं. महाराष्ट्राची ताकद काय हे पंजाबला खऱ्या अर्थानं दाखवून दिली सिकंदर शेख पैलवाननी. महाराष्ट्रात कुठल्याही पैलवानवर अन्याय केला जात नाही. पण आपले कितीतरी पैलवान पंजाब, हरियाणा, दिल्लीला गेले. सिकंदर शेख पैलवान असेल, महेंद्र गायकवाड पैलवान, अनेक पैलवानवरती तिथं अन्याय झाला आणि अन्याय होतोय. पण महाराष्ट्रात कुठल्या पैलवानवर अन्याय होत नाही. अमित कुमार कब्जा घेतोय. एक आग आणि एक वाघ आहे. हो हो हो. कडाला बसणारे सावध आहेत, त्यांना माहित आहे. 210 पुन्हा समोरासमोर कुस्ती. अगोदरच पंचांनी समज दिली होती. यासाठी तज्ञ आणि सुज्ञ पंचाची नियुक्ती करावी लागते. मगाशी सांगितलं तुका म्हणे जातीचे पाहिजे, वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. जे काय असेल ते मैदानच्या बाहेर. मैदान मध्ये आपला परका चालत नाही. कुस्ती खेळ आहे. कुणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय केला जात नाही. ही परंपरा, ही संस्कृती, परंपरा आणि संस्कृती जपणारा आणि जोपासणारा हा कुस्ती खेळ आहे. सिकंदर शेख आणि अमित कुमार गतिमान कुस्ती चालू आहे. तुल्यबळ कुस्ती चालू आहे. पंजाब विरुद्ध महाराष्ट्र असा महामुकाबला चालू आहे. कुस्तीचा काय निकाल लागणार, विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार हे ठरणार आहे. जबरदस्त मैदान, खचाखच गच्च भरलेलं मैदान. गेली 15 दिवसात ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीण दादा घुले पाटील आणि त्यांचा सर्व मित्र परिवार थोड्या दिवसात तयारी केली. फार मोठं संयोजन नियोजन केलं. हो आणि अमित कुमार कब्जा घेतोय. हो 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 आणि दरम्यान कुस्ती कडल आलेली. त्यांनी या कुस्ती खेळात घडत असते. आज संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. ही वस्तुस्थिती आहे. कोट्यावधीची संपत्ती तुमची असेल, संतती चांगली नसेल तरी 1 रुपया राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.
येताना कुणी काही आणलेलं नाही, आतापर्यंत जाताना कुणीच काही नेलेलं नाही. पण जीवनात येऊन जे केलेलं काम आहे ते काम प्रेरणादायी काम असेल तर इतरांना ते प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतं. ही वस्तुस्थिती त्यांनी केलेलं आहे. माझे सांगितलं उत्तम पाटील सरांसारखे गुरु त्यांना लाभले. प्रवीणदादा घोले पाटील, बाळू वाघ असतील, अमृता मामा भोसले असतील, केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोह असतील, संजय दादा पाटील असतील, हे महेश दादा लांडगे आमदार असतील, त्यावेळेस म्हणजे शाबासरे पट्ट्या मुरलीधर, तू केंद्रीय मंत्री झाला, मला अभिमानाने छेडीचा. आणि सिकंदर शेख पहलवान छडी तांडावरती श्री हे आजचं कितवं वर्ष आहे आणि या वर्षीच्या कुस्ती मैदानाबद्दल काय सांगाल? आणि महत्वाचं म्हणजे पावसानं पण आपल्याला खूप मोठी चांगलं आहे, साथ चांगलं दिली आहे. कर्जत शहरामधलं कुस्तीचं मैदान, संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराजांचं हे कुस्ती मैदान, या कुस्ती मैदानामध्ये जर तसं पाहिलं तर वर्षानुवर्षे अतिशय या राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्यांचा नावलौकिक होता असे अनेक महाराष्ट्र केसरी, अनेक हिंद केसरी या मैदानामध्ये खेळून गेलेले आहेत. या वर्षीच्या मैदानामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं असेल की या वर्षीच्या मैदानामध्ये सुद्धा सिकंदर शेख, अमित कुमार, सतपाल सोनटक्के असतील, प्रशांत जगताप असतील, अनिकेत मांगडे असतील, मनीष रायते असतील, हे असे असंख्य पैलवान या निमित्ताने या मैदानामध्ये आले आणि त्यांनी आपली कुस्ती दाखवली आणि कुस्ती दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकली. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मैदानाचं लौकिक राज्यामध्ये एक उच्च दर्जाचं मैदान म्हणून सातत्यानं हे राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मैदानाची जी ख्याती होती ती ख्याती राखण्याचं काम निश्चितपणानं कर्जतकर आणि तालुक्यातील माझे सर्व सहकारी गोदड महाराज ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळं अतिशय चोखपणानं आणि दमदारपणानं केलं जाईल की ज्या माध्यमातून सद्गुरू गोदड महाराजांची ख्याती महाराष्ट्रभर या धाकटी पंढरीचा लौकिक अतिशय आदर्श नगरी म्हणून जाईल. अशाच पद्धतीचं काम होईल आणि या वर्षीचं मैदान पहिल्यांदाच आपण ट्रस्टच्या माध्यमातून या निमित्तानं केलंय आणि हे मैदान करत असताना तुम्ही आता अतिशय जाणकार आहेत आणि या तालुक्यातली असेल, तालुक्याच्या बाहेरची सुद्धा जी जाणकार मंडळी या मैदानासाठी आली होती त्यांनी मैदान पाहिलं आणि मैदान पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्याचं काम केलं आणि तशाच पद्धतीचं एक दर्जेदार शिस्तबद्ध मैदान सद्गुरू गोदड महाराजांचं झालं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं सद्गुरू गोदड महाराजांच्या कृपा आशीर्वादानं अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि त्याच पद्धतीनं आता आपण पाहिलं असेल 1 नंबरची कुस्ती सिकंदर पैलवान आणि अमित कुमार यांना आमच्या शहरातील माझे सहकारी आणि उद्योजक प्रवीण शेठ डोकरीकर यांनी या दोन्ही पैलवानांना विजेत्याला 11,000 रुपये आणि उपविजेत्याला 7,000 रुपये अशा पद्धतीने दोघांचंही कौतुक करण्याचं काम केलं की जेणेकरून ही माती, ही नगरी या ठिकाणी कोणावर अन्याय कधी होत नाही आणि बाहेरच्या पैलवानला सुद्धा आपला पैलवान समजून त्याला त्या पद्धतीचं कौतुक करण्याचं काम केलं जातं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही परंपरा कायमस्वरूपी आपण अशाच पद्धतीनं चालू ठेवणार आहोत.